मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्याबरोबर अतिशय वाईट घटना घडली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांची तब्बल 47 लाखांची फसवणूक झाली आहे. वर्षा उसगावकर यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे यांनी अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अविनाश जाधव यांनी वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांना डोंबिवलीत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असं त्यांना सांगण्यात आलं. 1 वर्षाच्या आत मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आलं होतं. वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांनी एकूण 47 लाखांची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीची मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्याने आणि अविनाश जाधव यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पोलीस स्टेशनला धाव घेण्याची वेळ आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एकंदरीतच वर्षा उसगावकर यांची एका बिल्डरकडून 47 लाखांची फसवणूक झाली आहे.